हाय हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते मी ज्योती डेली ब्लॉग आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मैत्रिणीनं माझं चाललेलं होतं इकडे शिवायचं काम. तर मला ना आज 4 ब्लाऊज कंप्लीट करून द्यायचे होते आणि त्यानंतर अजून एक ब्लाऊज पण करायचा होता, तो पण द्यायचा होता. म्हटलं असे म्हणून 5 ब्लाऊज माझे स्टिच करायचे होते आणि ह्याच्यामध्ये ना काही ब्लाऊज शिवून ठेवलेले आहेत, ते पण कस्टमरला द्यायचे आहेत. त्यानंतर हे नवीन ब्लाऊज काय आलेले आहेत त्याच्यामधले साड्यांचे ब्लाऊज पीस कट करायचे आहेत. हे 2 ब्लाऊज होते, यातला एक ब्लाऊज तरी म्हटलं शिवून घ्यावं. त्यानंतर इथं पण काही ब्लाऊज पडलेले आहेत. भरपूर असं काम होतं, पण कसं आहे जेवढं होईल मी तेवढं करत असते. माझं कामाचं रुटीन कसं ठरलेलं असतं, आज इतके ब्लाऊज करायचे, उद्या तितके ब्लाऊज करायचे, ह्या दिवशी द्यायचं, त्या दिवशी द्यायचं, अशा सगळ्या गोष्टी मी कामाच्या जशा होतील तशा ठरवूनच करत असते. हे 4 ब्लाऊज माझे शिवून झालेले होते आणि हा ब्लाऊज आहे ना खूप मोठ्या मापाचा होता. तर त्यानंतर हेतलं ना एक ब्लाऊज तरी मला शिवायचा होता. एक ब्लाऊज दुसऱ्या दिवशी झाला तरी चालेल. मग त्यानंतर तो ब्लाऊज शिवलं, सगळं आवरून घेतलं, संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागले. संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये लावलेलं आहे मी वरण भात, नंतर भाकरी बनवते. म्हटलं वरणाला फोडणी पण द्यायची आहे. त्यात लसूण खोबरं संपलेलं होतं, जे काही वाटण मी बनवून ठेवत असते ते. तर मग ते पण म्हटलं करून घ्यावं आणि त्यानंतर मग इथं मुलांना अभ्यासाला पण बसून घेतलं आणि अभ्यास त्याचा चालूच होता विशालचा. तोपर्यंत म्हटलं अभ्यास त्याचा थोडासा चेक करत करत त्याच्याकडे लक्ष देत देत लसूण निसून ठेवावं. कारण मी कामाचं कसं कधीच असं शांत काही बसत नाही. म्हणजे कसं मुलांचा अभ्यास घेत घेत छोटी मोठी घरातली कामं, लसूण निसणे किंवा काही भाज्या वगैरे निसणे, हे सगळं मी करून घेत असते. किंवा मुलांचा अभ्यास तर जर ते घेत असले तर मग मी माझी दुसरी कामं करत असते. अशा छोट्या मोठ्या गोष्टी करत असते. ना आता ना एवढ्यामध्ये सुट्ट्या असल्यामुळं मुलं ना अजिबात अभ्यासाकडे लक्ष देत नाहीत. एरवी कसं मुलं दिवसभराची शाळा असते, त्यावेळी शाळा करून येऊन संध्याकाळी अर्धा एक तास का होईना अभ्यासाला बसत असतात. कारण ते दिवसभरामध्ये जे काही शिकवलं ते संध्याकाळी मॅडम होमवर्क देतात, मग ते सोडवतात घरी आल्याच्या नंतर. पण मुलं आहेत ना आत्ता म्हणतात की सुट्ट्या आहेत, होमवर्कच नाही आहे, शाळाच नाही आहे, मग काय अभ्यास करायचा असे बोलत आहेत. तर तरीसुद्धा अभ्यास नाहीत करत. पण तरी पण काय करत असते मी संध्याकाळी थोडासा आरडाओरडा करून कसं तरी त्यांना घुलवून समजावून थोडा वेळ का होईना अभ्यासाला बसवत असते. कारण कसं होतं सुट्ट्या असल्या की मुलं खेळण्यापुढं ना अजिबात अभ्यास करत नाही, मग सगळं विसरून जातात. मग ह्या सगळ्या गोष्टी मुलांसोबत होत असतात. मग दुसऱ्या वर्षी ज्यावेळेस नवीन शाळा सुरू होते ना त्यावेळेस थोडं सुरुवातीला त्यांना जड जातं. म्हणजे कसं ते सगळं विसरलेले असतात आणि मग शाळेत जायला लागले ना की मग थोडंसं विसरल्यामुळं मग नकोशी म्हणतात सुरुवातीला शाळेत जायला. असं पण होतं कधी कधी काही मुलांच्या बाबतीत. तर चला, मग विशालचं चालला होता इथं अभ्यास. मग मी लसूण पण निसून घेते म्हटलं आणि पुढच्या स्वयंपाकाला सुद्धा लागते. कुकरच्या तिकडे शिट्ट्या तर होतच होत्या. 1-2 शिट्ट्या झाल्या की मग की लगेच वरण भात माझं शिजतं. आणि मग त्यानंतर म्हटलं थोडं 2-3 भाकरी बनवून घ्यावा, वरणाला फोडणी वगैरे द्यावं. मुलं तर काही वरण भातच खातात, संध्याकाळची भाकरी वगैरे नाहीत खात जास्त काही, किंवा मग चपाती बनवावी लागते त्यांना. आणि आमच्या दोघांना भाकरी आवडते संध्याकाळची खायला, तर मग मी दोघांसाठी स्पेशली भाकरी बनवत असते ज्वारीची. तर चला, गरमी खूप आहे, गरमीची गरमी कामं करायला तर गरमीचे नकोच वाटतात. चला असो, व्हिडिओला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ह्या चॅनलवरती आपल्या नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू नवीन व्हिडिओ.